मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे नाराज असलेल्या भुजबळांनी आपलं मन अखेर मोकळं केलंय। प्रश्न केवळ मंत्रिपदाचा नाही तर पक्षातील सन्मानाचाही आहे असं म्हणत त्यांनी थेट पक्षाच्या कार्यपद्धतीवरच सवाल उपस्थित केलेत। कसला दादा कसला वादा असा उद्विग्न सवाल कार्यकर्त्यांसमोर उपस्थित करणाऱ्या भुजबळांनी शरद पवारांच्या कार्यपद्धतीचीही आठवण काढली आहे। पाहूया भुजबळांच्या नाराजी नाट्याचे आज दिवसभर दिसलेले वेगवेगळे रंग। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं? मंत्रिमंडळ विस्ताराचा खेळ रविवारी पार पडला। मात्र या खेळात सहभागी झालेल्यांपेक्षा त्यातून वगळण्यात आलेल्या खेळाडूंचीच चर्चा राज्यात जास्त रंगली। त्यापैकीचे एक जुने जाणते खेळाडू म्हणजे छगन भुजबळ। एरवी आपल्या राजकीय खेळींसाठी आणि खेळाडूपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या भुजबळांना यावेळी मात्र स्वतःचंच खेळणं झालं असं वाटू लागलंय। कॅप्टन तर आपल्याला टीममध्ये खेळवणार होता, पण आयत्या वेळी आपलं खेळणं कुणी केलं याचा शोध आता भुजबळांनी सुरू केलाय। त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही। आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, वर तेही जाऊ द्या। पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या। माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असणाऱ्या भुजबळांनी थेट पक्षाच्या डिसिजन मेकिंग प्रक्रियेवरच सवाल उपस्थित केले। इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही, शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच। म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य। कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही, खासदाराचं तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही, मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही, खाती आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे। मंत्रिमंडळाच्या टीममध्ये स्थान मिळालं नाही याची खंत तर आहेच, पण त्याही पेक्षा भुजबळांना मोठी खंत आहे पक्षात सन्मान मिळत नसल्याची। मी राष्ट्रवादीने सगळ्या पक्षामध्ये आतापर्यंत होतो, त्या प्रत्येक पक्षामध्ये मला मान मिळत होता, सन्मानाची वागणूक मिळत होती, आणि मी काय जीव धोक्यात घालून लढत होतो त्यांच्यासाठी। मला मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही, ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना भुजबळांनी आज जणू मन मोकळं करण्याचाच निर्णय घेतल्याचं दिसलं। कसला दादा आणि कसला वादा असा उद्वेग त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला। मात्र त्याच वेळी अजित पवारांविरोधातली जोडे मारो आंदोलनं थांबवण्याचीही विनंती केली। या सगळ्या उद्विग्न काळात त्यांना शरद पवारांची आठवण आली नसती तरच नवल। पवार साहेबांबरोबर काँग्रेसमधून जेव्हा वेगळं झालं त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांनी विचारून सगळं केलं की आपण हे करूया। पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना, काय त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते, निर्णय काही घेत असेल पण विचार विमर्श होत होता। जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल। एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं। मवियातले घटक पक्ष मात्र भुजबळांच्या या नाराजीकडे नाटक म्हणून पाहत असल्याचं दिसलं, तर मनोज जरांगेंनीही भुजबळांच्या नाराजीची संधी साधत जोरदार टोला लगावला। राहतील का पक्ष? त्याला काय मात्र राहत ना, राहीन कुठं जाईन काय करीन, जाऊन देते मध्ये टाकून, मग ते जा म्हणते तिकडे जा बेसन भाकर खायला मध्ये टाकणार आहे। त्याला लय अडवून केलं की ओबीसी करतंय, ते ओबीसी सरकारच्या अंगावर घालणार। आता देवेंद्र फडणवीस साहेबाच्या अंगावर ते ओबीसी घालणार। छगन भुजबळ 100% ओबीसी अन्याय झाला म्हणून घालणार, मग फडणवीस साहेब त्याला मध्ये फेकून देणार,
बस खडी फोडीत तिकडं, खाय बेसन आणि कांदे न्याजा गोणी भरून आणि बस वरबडीत तिकडं. काय अन्याय नाही, ओबीसी अजिबात नाराज नाही. नाराजी नाट्याचं हे महाभारत बाहेरून पाहणाऱ्या संजय राऊतांनी मात्र भुजबळांच्या नाराजी मागेही महाशक्तीचाच हात असल्याचा दावा केला. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. मधल्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली. आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता. भुजबळांनी एक टोकाची भूमिका घेतली, पण ती भूमिका त्यांना घ्यायला लावली. भुजबळांचा पुरेपूर वापर त्या काळामध्ये झाला आणि ज्यांनी त्यांना ही भूमिका घ्यायला लावली त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडलं आहे. हे आता मला साधारण हे माझं आकलन आहे. तर भुजबळांच्या सर्वात पहिल्या टीमचे सध्याचे कॅप्टन उद्धव ठाकरेंनी जुने खेळाडू आजही संपर्कात असल्याचं सांगत चर्चेला वाट करून दिली. भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते आतून की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं, अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील. त्या सगळ्यांबद्दल मी काय व्यक्त करतो, सहानुभूती व्यक्त करतो. काय झालेलं आहे की या सरकारची झाली दैना, त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये, तर वाहनही रहिना हे त्यांचं योग्य आहे. भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात. रविवारपासून भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची सुरू झालेली चर्चा आज थेट राज्यपाल पदापर्यंत येऊन ठेपल्याचंही दिसलं. आज सन्मान्य अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना समजा मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये त्यांचा मोठा काही निर्णय होणार असेल याची मला त्यानिमित्ताने नक्कीच असं वाटतं. मोठा निर्णय नेमकं काय होईल असं वाटतं? होऊ शकतं की या देशाच्या कोणा ना कोणा राज्याचे राज्यपाल सन्मान्य भुजबळ साहेब होणार असतील, त्यांना तसं करण्याची योजना त्यांच्या पक्षाने बनवली असेल. रविवार भुजबळांच्या शांततेत गेला. सोमवारी उपरोधात गुंडाळून भुजबळांची नाराजी बाहेर यायला सुरुवात झाली. असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, छगन भुजबळ काही संपला नाही ना. मंगळवारी भुजबळांनी कॅमेऱ्यासमोर येण्याची प्रत्येक संधी नाराजीला उघड वाट करून देण्यासाठी वापरली. आता बुधवारी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात भुजबळ आपली पुढची दिशा ठरवणार असल्याची माहिती आहे. संधी की सन्मान या पेचात सध्या भुजबळ अडकल्याचं त्यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट दिसतंय. आता ते संधी मिळण्यासाठी वाट पाहणार की सन्मान मिळण्यासाठी वाट बदलणार याचीच काय ती उत्सुकता. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. या खास रिपोर्टसह राजकीय शोलेमध्ये आज आपण इथेच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.